हॅलो मंडळी, तर आज मी बनवले आहे उडदाच्या डाळीची आमटी। इतर डाळीच्या आमटीपेक्षा ह्या डाळीची आमटी खूप अप्रतिम लागते। तुम्ही चपाती भाकरी कशाबरोबरही खा, खूप छान लागते। तर ह्यासाठी मी घेतलेले आहे हे मिक्स डाळ आहे। याच्यात आहे मसूरची डाळ, तुरीची डाळ आणि मुगाची डाळ, अशा 3 डाळी मिक्स आहेत। त्यानंतर 1 कप घेतले उडदाची डाळ आणि अर्धा कप घेतलाय मी चण्याची डाळ। आता हे सर्व डाळी मिक्स करून आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। आता ही डाळ आपल्याला कुकरमध्ये शिजवायची आहे, तर त्यासाठी कुकरमध्ये मी पाण्यासोबत डाळ घालून घेतली आहे। त्याच्यानंतर एक मोठा टोमॅटो कापून आता ह्याच्यात घालायचा आहे आणि त्यानंतर कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे आणि कमीत कमी 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आता ह्याला लागणारं वाटण बघूया। ह्याच्यामध्ये हिरवी मिरची, धणे आणि लसूण घेतलेलं आहे। आता हे आपल्याला मिक्सरला छान असं पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता पेस्ट तयार झालेली आहे। आता आपण डाळ बघूया। डाळ ही व्यवस्थित अशी आपली बघा शिजलेली आहे। 4 शिट्ट्या मी केलेल्या आहेत आणि 1 शिट्टी मोठ्या फ्लेमवर केली आणि 3 शिट्ट्या मी मीडियम फ्लेमवर केल्या आहेत, त्याच्यामुळे डाळ व्यवस्थित शिजलेली आहे। आता आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते त्याच्यात घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता मिक्सरच्या भांड्यात आपण थोडंसं पाणी घालून तेही आपण ह्याच्यात घालून घेतलेलं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून आपण साईडला ठेवूया। आता गॅसवर मी टोप गरम करत ठेवला आहे, त्याच्यात तेल घातलेलं आहे। तेल असं भरपूर घातलं आहे। त्याच्यानंतर लसूणही आपल्याला व्यवस्थित घालायचं आहे। कमीत कमी 7 ते 8 पाकळ्या मी लसणाच्या घेतल्या आहेत। छान चेचून आपल्याला तेलावर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, म्हणजे गोल्डन रंगाचा होईपर्यंत। त्याच्यानंतर आपल्याला ही डाळ ह्याच्यात घालायची आहे आणि आता ही डाळ घातल्यानंतर आता मिक्स करून घेऊया आणि त्याच्यानंतर आपल्याला जेवढं हवं तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे। तुम्हाला घट्ट हवं असेल तर एवढाच ह्याच्यातच ठेवा, नसेल तर थोडंसं पाणी घाला। पाणी घातलं तरी पण ती डाळ घट्टच होणार आहे, त्याच्यामुळे पाणी तुम्ही घालाच। आता डाळ पाणी घातल्यानंतर आता आपण व्यवस्थित मिक्स करून त्याच्यात आपल्याला मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे आणि थोडीशी हळद घालायची आहे। हळद आपण थोडीच घातलेली आहे। जास्त हळद घातल्यानंतर त्याचा टेस्ट व्यवस्थित येत नाही, त्यामुळे हळद आपण कमीच घालायची आहे। आणि त्यानंतर आपण 2 ते 3 मिनटं छान अशी आमटी उकळून घेऊया। त्याच्यानंतर आपल्याला याच्यात घालायची कोथिंबीर। तर अशी ही आपली उडदाच्या डाळीची आमटी तयार आहे।